वगैरे किती हे असते? 22-22.5 इंच कानामध्ये 22.5 इंच विराट नावाचा मेल आहे हा विराट. विराट नावाचा. हे पाठीमागे हे सरांचं पूर्ण बिटल गोट फार्म आहे. धारूळ बिटल जातीची यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण 2 मजली घरावर या ठिकाणी हे बिटलचं जे बोकडाचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसून हे मुलाखत घेत आहोत. पूर्ण महाराष्ट्रात हे कोकडे गोट फार्म धारूळ तालुक्यातील म्हातारगाव या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर त्यांच्याकडून आज आपण पूर्ण यशोगाथा किंवा प्रेरणादायी मुलाखत पाहणार आहोत. सर, चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, या शेळी पालनाची सुरुवात कशी झाली आणि ह्या पुतळ्या मागची एक काय कल्पना आहे ते सांगा. शेळी पालन म्हणजे आपण एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरुवात केली होती अगोदर 2013 साली आपण एक 5 शेळ्या उस्मानाबादी घेऊन सुरुवात केली होती. एका शेळीला आपण जोडधंदा असा आपल्या शेतीला जोडधंदा असावा म्हणून सुरुवात केली. नंतर शेळी पालनात आपलं चांगले आपण प्रगती झाली. नंतर 2019 म्हणजे 20 साली आपण बिटल जातच्या शेळ्यांची सुरुवात केली. नंतर सुरुवातीला आपण उस्मानाबादी शेळ्या सुरू केल्या. उस्मानाबादी कोणत्या वर्षी सुरुवात केली ती? 2013 मध्ये. 13. आणि उस्मानाबादीच्या नंतर त्याचा अनुभव घेऊन पुन्हा एक 5-7 वर्ष आपण उस्मानाबादी शेळ्यामध्येच काम केलं. नंतर आपलं काही शिरोई कोटा जातच्या शेळ्यांचे आपण संगोपन केलं. बर. अशा जातींचा आपण अभ्यास करत करत आपल्याला बिटल जातची आवड निर्माण झाली. नंतर बिटल जातीच्या शेळ्या आपण 2019 साली 5 शेळ्यापासून सुरुवात केली. बर. आणि कुठून आणल्या होत्या सर त्या शेळ्या? त्या आपण आमचे मित्र पैलवान केशव लांडगे इथं कळम साईडला आहेत. बर. त्यांच्याकडून काही आणल्या आणि काही बारामती साईडून अशा 2 जागेवर शेळ्या आणल्या होत्या सुरुवातीला. म्हणजे उस्मानाबादी, त्यानंतर शिरोही शेळी आणि नंतर बिटल. आणि बिटल जातीला जे आपल्या म्हणजे भरपूर मार्केटमध्ये मागणी शेळ्या त्या दिसायला शेळी दुधाला चांगली, स्ट्रक्चरनं मोठी शेळी ती. तर त्याला लोकांची मागणी चांगली त्याला आणि त्यामुळे त्याच्यात आपल्याला भरपूर त्याची आपल्या म्हणजे आर्थिक प्रगती झाली. तर या आपल्या वातावरणामध्ये मराठवाड्यातील हे सूट होते का शेळी? 100% होती. आपल्या वातावरणात जर जन्मलं असेल ते म्हणजे पिल्लू आपल्या फार्ममध्ये जन्मलं त्याला काहीच अडचण नाही. बाहेर ती मूळ पंजाबची असल्यामुळं तिकडच्या वातावरण जर आपण इकडे आणले तर थोडं अडचण येते त्याला, आरोग्याला अडचण निर्माण होते. आपल्या भागात असेल तर काही अडचण येत नाही. आता आपण सांगितलं की हे घराची बांधणी किंवा हे सर्व तुमचे यशोगाथा सगळं शेळी पालनावर आणि शेतीमुळे झालेलं आहे. किती जवळपास आपल्याला ह्या पुतळा बांधाय खर्च आला? पुतळा बांधा आपला 50 ते 55 हजार रुपये लागले पूर्ण पुतळ्याला. बर. आणि कुठून कारागीर वगैरे यांचे? कारागिरा तिकडं कंधार साईडला शिल्पकार माळा कोळी नावाचं गाव आहे तिकडं. बर. तिथून आपण ते जे घर आपल्या ह्याच्यावर मंदिरावर जे कलाकृती बनवतो त्यांनाच बोलून ते बनवून घेतला होता. तर घराला वगैरे किती खर्च आला अंदाजा? घराला आपले 50 लाख रुपये गेले ते. बर. पूर्ण आसपासच्या खेड्यामध्ये बघू शकता सगळी जमीन आहे आणि 2 मजली घर आहे. तर आता समजा बिटल सुरुवात केली तर एका शेळीची किती किंमत होती तुम्ही घेते असताना? आम्ही घेतलं त्यावेळेस 50-60 हजार 70 हजार पण शेळ्यांची एक शेळी. बरेच लोक म्हणतात की म्हशीची किंवा मोठ्या जनावरांची किंमत या शेळीला द्यावा लागते. त्यावेळेस एवढी किंमत ऐकून लोक म्हणजे हैराण व्हायचे. पण आता सध्याच्या स्थितीला असं कंडिशन आहे की शेळी 50 हजारापासून 3-4 लाख रुपये किमतीची बिटल जातीची 3 लाखापर्यंत. माझ्या फार्म मध्ये सुद्धा आता सध्या 2-3 लाखाच्या शेळ्या आहेत. काय म्हणतात? 2 लाखाची शेळी? अच्छा, म्हणजे एवढे त्यांना रेट आहेत, त्यांच्या क्वालिटीनुसार रेट आहेत. क्वालिटीनुसार. आणि एक मध्ये अडचण अशी येते की याला कस्टमर भेटत नाहीत, गिराईक भेटत नाहीत किंवा ह्याची मार्केटिंग करावं लागते. मिळतात का गिराईक? 100% आता मला माझ्या फार्म मध्ये मला माल द्यायला माल नाही, एवढं मागणी आहे लोकांची. पण आपल्याकडे सध्या माल नाही, अशी कंडिशन आहे. आपण त्याचं कसं मार्केटिंग करता आली पाहिजे आपल्याला आणि आपल्या क्वालिटी सुद्धा देता आली पाहिजे लोकांना. त्यांचा विश्वास जर आपण हे केल्यानंतर 100% लोक येऊन आपल्या विश्वासात घेऊन जातात. बरोबर आहे. आणि याची विक्री नगावर होते का किलोवर होते? नाही, आता हे जर असं ब्रीडिंग मध्ये काम करायचं म्हणजे 100% त्याचे नगावरच विक्री होती. क्वालिटी पाहून त्यांचे रेट होतात त्यांचे. म्हणजे आपल्या ठिकाणी नर मादे आपण ब्रीडिंग तयार करून विकल्यानं जास्त फायदा होतो. ब्रीडिंग साठी जातात आपल्याला. बर. मग आता सुरुवातीला 5 शेळ्या आणल्या होत्या, तर आता आपल्याकडे शेळ्यांची संख्या वगैरे? आता सध्या माझ्याकडे 50-60 नग आहेत, सगळे लहान मोठे. 30 शेळ्या आहेत मोठ्या आणि सगळे लहान मोठे 60 नग आहेत. बर. बोकडची संख्या किती आहे? बोकड सध्या 3 आहेत माझ्याकडे ब्रीडिंगचे मोठे. ब्रीडिंगचे. आणि एका बोकडाची किंमत? बोकडाची किंमत अशी 3-4 लाख रुपये किंमत आहे एका बोकडाची. काय म्हणतात ह्याच्यामध्ये सत्यता आणि खरेपणा आहे? 3 लाखात जाऊ शकते का? 3 लाख 2 लाख असे तुम्हाला 50,000 बोकड आहेत क्वालिटी बघून. त्यांचे 3-4 लाख रुपये 5-5 लाख रुपये किमतीत बोकडा बिटल बोकडांच्या. आता आपल्याकडे बघायचे 2-2-2.5 लाखापर्यंत बोकड आहेत आपल्या फार्म मध्ये. बरं. तर ठीक आहे. आता आपण पाठीमागे बघू शकतात की सरांचं या ठिकाणी बघा लागवड. सर, किती वर्ष झालं आपल्या शेळी पालनाला? आता लाईव्ह 13 वर्ष चालू आहे. 13 वर्ष. बघा या ठिकाणी शेवरी ज्याला सुबाबळ म्हणतात त्याचं संगोपन केलं. किती वर्ष झालं त्याला? आता 5वं वर्ष चालू आहे लागवड केली. आणि वर्षातून कितीदा कटाई करतात? 3 वेळेस. 3 वेळेस कटाई करतात. बघा तेवढा पाला आहे. त्या ठिकाणी सुद्धा तिकडे दुसरं म्हणजे सुबाबळीचा फार्म केलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यांच्या चाऱ्याची माहिती आणि सर्व माहिती शेडवर घेऊया. धन्यवाद.